नमस्ते, मी संगीता ज्ञानेश्वर काळे. कशा आहे मैत्रिणी? छान ना. बघा, आज मी तुम्हाला खरवस दाखवणार आहे. आता मी डबा घेतलेला आहे. आता मी त्या डब्यात चिक वतणार आहे. बघा, असा ग्लासात घेतलेला आहे, तो वतणार आहे. मग साखर टाकणार आहे आणि त्याच्यात थोडीशी विलायची पावडर टाकणार आहे आणि ते संपूर्ण आता मिक्स करून घेणार आहे. माझं जर तुम्हाला हा खरवस आवडला ना, तर मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आता त्याच्यात आपल्याला हवं तेवढं दूध वतायचं, म्हणजे मापातच वतायचं. जास्त वतलं की तो चिक असा पातळ होईल. आता मी दूध टाकून घेतलेलं आहे बघा, आणि ते छान चमच्याने हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. मिक्स करून घेतल्यावर साखर बी आपली पूर्ण विरघळलेली आहे बघा त्याच्यात. आणि ह्या उपासाच्या दिवसात आहे ना, गोड बी म्हणजे खाऊशी नाही वाटत, जास्त तिखटच खाऊशी वाटतं. पण हा पदार्थ बी आपल्याला कधीतरीच खायला भेटतो बघा. त्याच्यामुळं हा नवरात्रामुळं आहे ना, स्पेशल आहे हा पदार्थ. आता मी त्याला झाकण लावून घेणार आहे आणि त्याला कुकरमध्ये ठेवणार आहे आणि 3 शिट्ट्या करणार आहे. 3 शिट्ट्यात तो शिजून मस्त होतो. 5 मिनटात तयार होतो बघा. बघा, आता आपला मस्तपैकी चिक झालेला आहे. आता आपण त्याच्यातून डबा काढून घेऊया. आता मी तुम्हाला काढून दाखवते. तेच आहे का, किती छान निबर झाला आहे बघा. आता मी चौकून तो कापून तुम्हाला त्याच्या छान वड्या पाडून दाखवते. वड्या बी इतक्या सुंदर पडतात ना बघा. आता आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. बघा किती छान निघाला आहे का नाही, सहज निघाला. बघा किती छान खापा पडल्यात ह्या, सुंदर. असं वाटतं आत्ता खाऊन घ्यावा, असं तोंडाला पाणी सुटतं. तुमच्या बी नक्कीच सुटलं असेल तोंडाला पाणी. बघा किती सुंदर वाटते का नाही. छान आहे ना मैत्रिणी. चला.